त्याच्याकडे होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप झाली. परंतु कौतुक करावं लागेल तुमच्या प्रयत्नांना, प्रयत्न करावे पाहिजेत. प्रयत्न होणे महत्त्वाचे असेल. यश मिलो या ना मिलो, परंतु प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. इथे सुद्धा प्रयत्न असतील कलवा टीमचे जिंकण्याचे. मैत्री चषक 2025चा ही मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये, पुढच्या लढतीमध्ये स्वतःला प्रवेश करून घेण्याची मैत्री चषक 2025 सामन्याला जरूर सुरुवात केली जाईल. हरेश गावण स्वतः बाहुबली सुशांत मोकेलच्या अगेन्स्ट उभा राहिलाय. पॉवर प्लेचा P1चा पहिलं षटक. अगदी आपण बघतोय ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. शॉर्ट थर्ड मध्ये एक स्लिप आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की अगदी पाठच्या बाजूला पायटे स्वीपमध्ये एक क्षेत्ररक्षण आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगमध्ये बॅकवर्डमध्ये एक क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ती शॉर्ट्स कव्हर आहे आणि मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पहिला बॉल सामन्याला होते सुरुवात. पहिल्या बॉलला खेचून काढलाय ऑन साइडला. इथे वाईडिश लॉंग पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. हरेश गवणचं सर्च स्वागत केलंय. येऊन चांगला फटका काय असेल. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय माग. इथून मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकारानंतर सिंगल आली आहे. सुशांत मोकलच्या समवेत राज म्हात्रे आहे, जो गोलंदाजीसाठी सुद्धा प्रचलित होतं. जरूर सुशांत मोकलच्या तालमीमध्ये घडलेला हा सुद्धा अपकमिंग यंगस्टार आहे, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर जरूर आपण आत्मविश्वासाने सांगू शकताय सुशांत मोकेलने त्याच्या सुद्धा पाठीवरती हात फिरवलाय. खेळायचं आहे तुला. येस, कविराज मला कळवतोय नॉट आउट. 100 धावा पूर्ण झाल्या 3 इनिंग मध्ये. सुशांत मोकल गोट्या यावेळचा फटका खेळून काढलाय, खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आहे. मिड ऑफ मधला हा फटका होता. चांगला फटका. तिथे बॉल फील्ड झालाय, परंतु सिंगल आली आहे. प्रत्येक फटक्यावरती आता तुम्हाला चौकार षटकार मिळतील ना मिळतील, परंतु एक सिंगल किंवा डबल सुद्धा रोटेट केली जाईल. हे कौतुक असणार आहे गावदेवी टीमचे. प्रत्येक वेळेला इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जातोय. जरूर ओ इनसाइड आउट. यावेळेला फटका खेळलाय. तिथे बघा शॉट पॉइंट मध्ये बॅकवर्डला तिथे कॅच पकडलाय. कोणाचा? सुशांत मोकल. मोठा मासा गलाला लागतोय. जालं विणलं होतं. जाल्यामध्ये सुशांत मोकल बॅक टू द पॅव्हलियन. रोशन पाटील या मंचकावरती उभे आहेत. कैलास घरात यांचे अगदी मित्र आहेत आणि मैत्री चषकाची स्पर्धा आहे, त्यामुळे अनेक मित्र आज मैदानावरून आज या मंचकावरती येताना पाहतील. खरं तर गावदेवी टीमला एक मोठा धक्का खरं तर निराश केले असतील सर्व प्रेक्षकांना गोट्याने. आय थिंक 100 धावा त्याच्या झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर या तिसरी इनिंगमध्ये तो विकेट टाकून माघारी परतलाय. खरं तर इनसाइड आउट खेळायचं होतं. फटका कव्हरमध्ये भिरकवायचा होता. बॅट अगदी बॉटम एजला लागली आहे चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातातून निसटला, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये तो चेंडू हातामध्ये बसला. कदाचित ती कॅच सुटली असती तर परिस्थिती काय असती, परंतु नाही आहे. हा क्रिकेट आहे. केव्हा केव्हा प्रत्येक वेळेला क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. साधा झेल सुटला जातो, कित्येक वेळेला कठीण झेल सूर मारून सुद्धा घेतला जातो. हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चित का खेळ म्हटलं जातो. क्रिकेट में प्रेडिशन है फेल क्योंकि क्रिकेट है अनिश्चितों का खेळ. इथे सुशांत मोकेलची खेळी समाप्त झाली आहे, परंतु अजूनपर्यंत खेळी सावरणारा दुसरा एक सुशांत मोकेलच्या तालमीमध्ये सजलेला सवरलेला जरूर आपण बघतोय. सबसे कातिल प्रसाद पाटील अगदी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असतो. कलवा टीम जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असते त्या वेळेला नक्कीच आपण ह्या खेळाडूला झुंजताना आपण पाहिले.
बाहुबली केली त्याच्या माध्यमातून होतोय. डावखुरा फलंदाज आहे. पाहूया हरेश गावणच्या खेळीसाठी जरूर गोलंदाजीच्या माध्यमातून साकारत असणाऱ्या चेंडूला तो सामोरा जाईल. थोडंसं सुशांत मोकेलचं दुःख आता बाजूला ठेवावं लागेल आणि स्वतःला उभारत असताना संघाला उभारी द्यावी लागेल. अगदी धावफलकावरती धावा लागल्यात 6. प्रसाद पाटील चांगला चेंडू होता. वा वाड शॉट, अगदी देखना चिकना डोळ्याचं पारणं लावतो तो बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सरळ फरार झालाय. मिळतील इथे 4 धावा. कोटचा बॉल होता, येऊ दिला, अगदी दिशा दिली आणि चौकार ठोकलाय. धावफलकावरती 10 लागल्यात. हरेश गावण उंचपुरा खेळाडू आहे. अजूनपर्यंत या मैदानावरती अप्रतिम फलंदाजी झाली आहे. गोलंदाजी करत असताना अनेक दादा खेळाडूंना नमवलाय, परंतु सध्या काय आहे, कलवा टीम सध्या झुंजतोय. 1 विकेटचं पतन झालंय, परंतु प्रसाद पाटील सुद्धा कुठे कमी नाहीये. हा सुद्धा धैर्यवान खेळाडू आहे, त्यालाही खेळावं लागेल. फुलटॉस, परंतु मात्र गती परिवर्तन करण्यात आलं होतं. स्लो पिच बॉल फेकला, अगोदरच बॅट पुढे सरसावली आणि नंतर बॉल आला. टायमिंग जुळलं नाहीये, डॉट बॉल आलाय. ही चांगल्या खेळाडूची का होईना एक खासियत असतो. ज्या ज्या वेळेला बाहुबली सारखा प्लेअर खेळत असेल, चांगला खेळाडू तिथे मैदानावरती उभे असेल, त्याबद्दल रणनीती आखणे गरजेचे आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवरती, जिथे प्रसाद पाटीलने आल्या चौका ठोकला होता, आल्याची ग्वाही दिली होती, इशारा दिला होता मी आलोय म्हणून, परंतु तिथून मात्र शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. या डॉटने सांगता झाली आहे पहिल्या षटकाची. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त होतोय. सध्या धावफलकावरती लागल्यात 10. अगदी 2 डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, परंतु येणारे 3 षटक महत्वाची धावसंख्या असेल. जितवाई जिते, आज मात्र या टीमचा परफॉर्मन्स क्लास झालाय. नाव आहे या पेण तालुक्यामध्ये, या नावाची चर्चा सातत्याने क्रिकेटच्या वर्तुळात होत असते, परंतु कलवा टीम ही कुठे नाहीये, कमी नाहीये. टी फॉर टॅग, अगदी प्रेक्षक वर्ग, तमाम प्रेक्षक वर्ग आज मात्र मैदानावरती दाखल झालेत. खरं तर रखरखती उन्हाची तमा न बाळगता दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांचे गाठोडे आज खरं तर आम्ही बाजूला ठेवलेत आणि फक्त क्रिकेटसाठी आजचा दिवस. कारखाने बंद झालेत, कामगार कामावरून परत आलेत. आज मात्र क्रिकेट पाहायचं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा पहा, अगदी महत्वाचे सर्वच आमच्या ऑनलाईनच्या प्रेक्षकांना 1000च्या पलीकडे व्ह्यूअर्स आता आमच्या बरोबर जोडलेले आहेत. हा खेळ क्रिकेटचा आहे, हा खेळ आनंदाचा आहे. रुपेश म्हात्रेच्या अगेन्स्ट राज, ऑफसाईडचा हा चेंडू. बंटी म्हात्रे आमच्याकडे इशारे देतात, येस इट इज अ वाईड चेंडू. अगदी शरीरापासून दूर फेकलेला चेंडू होता. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. 11 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. जरूर आमचे सर नेहमीच म्हणतात विल्सन आकडा आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतोय. खोदून काढावा लागला. यावेळेस मात्र बघतोय आपण तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक उभा होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक केलंय चेंडूला. इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. थोडस विचार करणारा हा चेंडू होता, कशा प्रकारे आता मात्र खेळायचं आहे. डॉट चेंडू आल्यानंतर थोडस आत्मविश्वासामध्ये उभार आता रुपेश म्हात्रेच्या झालेली आहे. पहिला बॉल वाईट आला होता, तदनंतर मात्र चांगला चेंडू मध्ये. हो, अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. अजून एक दर्जेदार चेंडू होता. अगदी फुलर लेनचा बॉल, अगदी मैदानावरती टप्पा पडल्यानंतर छोटीशी उसली घेतोय आणि यष्टी. हॅलो हॅलो फुलटॉस बॉल, टाइमिंग, ताकद आणि नजाकत, हम भी किसी से कम नहीं. राज इथे सांगून देतोय, दमदार षटकार.
षटकार आणि 17 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. राज सध्या स्ट्रगल करत होता. पहिल्या 2 चेंडूवरती त्याला पाहिलं होतं, परंतु फुलटॉस चेंडू मिळाला. खडे खडे त्यांनी खेचलाय. काय बॅटचा पट्ट्यामध्ये बॉल होता. बॉलच्या पट्ट्यामधून त्यांनी सरळ फेकून दिलाय. लगेच पंच बॉल असेल तर कदाचित द्यायचा आहे, पण दुसरा बॉल येईपर्यंत कदाचित वाट पाहायची नाही, विनंती असेल आपल्याला. प्रसाद षटकाराच्या साह्यानं 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. सुशांत मोकल जाण्याने खरं तर आता राजने सुद्धा आपली जबाबदारी स्वीकारलेली आहे. उंच चण्याचा सडपातल बांध्याचा मनोमनी इरादे स्पष्ट करून तोही मैदानावरती दाखल झालाय. षटकार जरूर आलाय, त्याची बॅट आता बोलू लागली आहे, परंतु पुढे काय रुपेश मात्रेच्या अगेन्स्ट राज. शॉर्ट पिच बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. मधल्या एसटीवरून थोडासा उचली घेतोय. थोडंसं टायमिंगचं कुठेतरी अभाव पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन जागा बनवून ऑन साईड क्लिअर करायचं होतं, जमलं नाही. तिथे डॉट बॉल आलाय. थोडंसं अजूनही प्रेशर आता राज म्हात्रेवरती असणार आहे, कारण रुपेश म्हात्रे हा सुद्धा अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवाचा ताकदीचा वापर तो आज मात्र मैदानावरती करतोय. अजून एक फटका, लाजवाब. सिंहाची दाढ फोडला पहाड. चेंडू बघा, सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद. धोंडपाडा गावाचे पेंटर आदरणीय मुकेश दादा, आपण सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. आपल्यास विनंती असेल मंचकावरती येण्याची कृपा करावी. पण 23 धावसंख्या. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. राज फक्त पाहत राहिला. अनुभवाने हाताळला चेंडू. फक्त बॅट टाकू का नको टाकू या विचारामध्ये होता, परंतु हा बॉल फेअर होता. चांगली डिरेवली होती. अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी ठरलाय रुपेश म्हात्रेचा. 2 षटकार जरूर आलेत. या षटकामध्ये राजने पूर्ण षटक खेळून काढलं. 12 धावसंख्या कुठून जरूर काढल्या. तत्पूर्वी धावफलकावरती सध्या आता 23 लागल्यात. 23 धावसंख्या धावफलकावरती आहे. चांगलं मी म्हणेन की स्कोर आहे. सध्या 12.50च्या सरासरीने इथून पुढे सरसावते. भूमी 11 गावदेवी कलवे टीम्स पुढे सरकत राहिले तर नक्कीच मोठी धावसंख्या जरूर येईल, परंतु इथून प्रसाद पाटील सारख्या खेळाडूला आता आपले पंख खोलावे लागतील. आपले बॅटची ताकद दाखवावी लागेल, कारण पूर्ण जबाबदारी आता सध्याच्या स्थितीला सर्व प्रसादवरती असणार आहे. 23 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 23 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. तिसरं षटक मार्गस्थ होतोय. भूमी 11 गावदेवी कलवे विपक्ष जितू आई जिते टीम्स 2 बलाढ्य टीम्स आहेत. तोडफोड करणारे फलंदाज आहेत तर विकेट टेकर गोलंदाज आहेत. टी फॉर टॅग अशा पद्धतीनं ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रीप अगदी बघतोय आपण मैदानाच्या चहू बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक. पुढे संध्याकाळी 4 ते 5 वाजता इथे मला वाटते जागा होणार नाही उभं राहण्यासाठी. प्रचंड प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक आज मात्र हमरापूर विभागामध्ये दाखल झालेत. मग पेण तालुक्यातून असेल, हमरापूर विभाग पूर्ण असेल, जरूर आपण बघतोय जितो विभाग असेल, त्याच्यानंतर वाशी विभाग असेल, यातून सर्व प्रेक्षक वर्ग आज या जय गिरोबा मैदानावरती दाखल झालेत. प्रसाद शॉर्ट पिच बॉल होता, मोठा फटका, परंतु मिस टाइम झालाय. हवेमध्ये बॉल आहे, जालं विणलंय आणि जाल्यामध्ये अडकलंय. प्रसाद माघारी जावं लागेल. चांगली विकेट मैदानाच्या बाहेर. हताश निराश होऊन प्रसाद माघारी. आता माघारी चाललाय, परंतु नवीन फलंदाज दाखल होतोय. मोहंती पाटील इनेट नंबर 4 मध्ये अगदी मिडल ऑर्डर मध्ये आलाय. त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा खूप असतील. अखंड सर्व कलवकरांच्या किंवा अखंड सर्व पाठीराखांच्या असतील, कारण अत्यंत महत्त्वाच्या 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत आणि सध्याची स्थिती 23 आहे. स्थिती बदलावी लागेल. परिस्थिती कशी असो, तुमच्या मनाची स्थिती महत्त्वाची आहे, कारण वेळ जाओ ना जाओ, जरूर दिवस जरूर पलटतील, परंतु इथे प्रयत्न करावे लागेल, घाम घालावे लागेल, थोडंसं थांबावं लागेल. खरं तर
राजच्या बॅटमध्ये सुद्धा ताकद आहे, त्यांनी 2 षटकार ठोकलेत, परंतु सध्याच्या स्थितीला मोहंती पाटील ऑन स्ट्राईक आहे. समोर आहे रोहित म्हात्रे, हरेश नंतर रुपेश, रुपेश नंतर रोहित. चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करायचं होतं. इथून बघतोय आपण डीप मध्ये प्रोटेक्शन चाललंय. एक धाव तिथे सिंगल पलून काढली, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. समाधान बाळगलाय राजने. आता मात्र सिंगल डबल एखादा मोठा फटका अशा प्रकारे थोडस विचार करून खेळावा लागणार आहे. महत्वाची विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या येणे गरजेचे. 24 धावसंख्या आल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. इथून चांगला फटका आहे, परंतु मिड विकेटच्या दिशेने फ्लिक केले बॉलला. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन येईपर्यंत सिंगल पूर्ण होत. धावफलकावरती टीमची टोटल 25 झाले आहेत. शांतता निर्माण झालेली आहे, कारण षटका चौकारांचं अगदी वादळ मैदानाने शंभलेलं आहे. कुठे षटकार चौकार लागतील का, परंतु हम भी किसी से कम नहीं इथे दाखवत असताना मोहंती पाटीलच्या बॅटमधून आलाय अजून एक क्लास A1 ब्रँडेड मोहंती पाटील षटकार. मोहंती पाटील इथून मात्र बघा व्हेरिएशन पाहायला मिळालं. लोपी चेंडू होता, षटकारानंतर कमबॅक कसं करायचं रोहित म्हात्रेने दाखवलंय. खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाजीवरती विश्वास होता. चांगले गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज काढलेत. महत्वाच्या 2 विकेट मैदानाच्या बाहेर घेतले. सामना सावरतोय मोहन पाटील 31 वरती. फुलटॉस बॉल होता, खेळून काढलाय, परंतु तिथे काय घडेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे पकडलाय झेल. संपलाय मोहंती पाटीलचा हा खेळ. इथून जरूर प्रत्येक वेळेला पडताळून पाहिलं जाते, कारण महत्वाच्या प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि प्रत्येक चेंडू आणि निर्णयही तेवढाच महत्वाचा आहे. टीव्ही एम्पायर वरती अगदी दारोमदार असणारे तिसरं पंच जरूर चेक करतील पुढे काय घडतोय. येस, इट इज फेअर डिलिव्हरी, नो डाऊट. विकेट आली आहे. मोहंती पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. भूमी 11 गावदेवी कलवे टीम्स खरं तर इथे प्रत्येक धावांसाठी इथे धावाधाव करत असताना पाहतोय. थोडीशी पिन ड्रॉप सायलन्स सध्या मैदानावरती सुरू आहे, कारण षटकार चौकारांची आतषबाजी करणारे मोठे मोठे खेळाडू आता डगआउटच्या दिशेने गेलेले आहेत. डगआउटमध्ये थोडासा आराम करतायत, परंतु शेवटचं षटक येणं बाकी आहे. राव्या गावचे सुपुत्र समाधान पाटील साहेब यांचं शुभागमन मैत्री चषकामध्ये झालेलं आहे. साहेब, आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. चौथ्या षटकासाठी आमंत्रित केलंय नवीन गोलंदाज नीरज म्हात्रे. नीरज म्हात्रे 31 धावसंख्या धावफलकावरती आहे. समोर आहे राज, 2 षटकार त्यांनी ठोकलेत. यावेळचा बॉल वेगाचा वापर करण्यात आला होता. स्पॉटवरून गुड लेंथवरून बॉल थोडासा कमी उंचीचा
अगदी विकेटकीपरच्या हातामध्ये जाते. आता मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं जाते. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी का घेतली गेली, तो निर्णय अतिशय महत्त्वाचा होता आणि तो निर्णय आता सक्षम इथे करत असताना जितू आहे जी ते टीम पाहत आहे. राज त्यालाही आता काहीतरी करावं लागेल. फलंदाजीची आपली धार त्याला दाखवायला लागेल. 2 षटकार जरूर आलेत. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. अवांतर घोषित जरूर केलंय. 32 धावा धावफलकावरती आली आहेत. नीरज मात्र स्लॉक षटकामध्ये आलाय. देमाय धरणीठाय ही अशी षटकाची परिस्थिती असते. मग गोलंदाज कोणी असो त्याच्यावरती हावी झालेले असतात फलंदाज, परंतु राज तसं करेल का? हाफ ट्रॅकल बॉल होता. ऑन साइडला क्लिअर करायचा होता. इथे मात्र बघा दैव बलवंत म्हणावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. चितेच्या चपलाईने अगदी हार्नीच्या वेगाने दोन्ही फलंदाज धावत मैदानावरती 2 धावा पळून काढल्यात. खरं तर धावांसाठी केलेली धाव म्हणजे क्रिकेट आहे. इथे प्रत्येक धावाला महत्व आहे. इथे प्रत्येक मुवमेंटला महत्व आहे. तुम्ही पकडलेली प्रत्येक कॅच महत्वाची आहे. तुमचा पडलेला डॉट बॉल किती महत्वाचा आहे. तुमच्याकडून आलेली 1 धाव अतिशय महत्वाची आहे. 2 धावा इथून राजने प्राप्त केल्यात. धावफलकावरती सध्या लागल्यात 34 धावसंख्या आहे. 34 धावसंख्या धावफलकावरती आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक खूप डीपमध्ये ठेवण्यात आले. वायडिश लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. या बाजूने स्ट्रॉंग बाजू असणारी राजची. तिथे झालं विणलंय. आय थिंक तिथे बॉल काईल. येस, आणि म्हटल्याप्रमाणे मिड विकेटमध्ये डीपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन राज बॅक टू द पॅव्हलियन. धावफलकावर 35 महत्वाचे 2 विकेट. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर इथे टंचाई निर्माण झाली आहे धावसंख्येची, परंतु येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठी धावसंख्या घेणं गरजेचं आहे. लो पिच डिलिव्हरी होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी तिथून पाहायला मिळालं. येस, थर्ड अंपायरसाठी इथे रेफर्स केलेला आहे. टीव्ही अंपायरची जरूर मदत केली जाईल. परंतु इथे धावसंख्या जर पूर्ण झाली तर 36 धावा येतील. जर विकेट आला तर 35 वरतीच थांबावं लागणार आहे. शांततेत अगदी चाललेले सामने आहेत. मैत्री चषक 2025 चा घना साम आहे, जिथे गावदेवी कलवा टीम एकतर्फी झुंज देत असताना पाहतोय. थोडंसं स्ट्रगल करताना पाहतोय, घाम घालताना पाहतोय. परंतु लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा या मैदानावरती रोमहर्षक झालेल्या पाहिल्यात तुम्ही सुद्धा. परंतु या मॅचचं काय डिसिजन पेंडिंग जरूर आहे. थर्ड अंपायर जरूर चेक करते. येस थँक्यू सर. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. परंतु नेक्स्ट मॅच टीम श्लोक 11 हमरापूर विपक्ष टीम खारपाडा 11. चला, दोन्ही टीमचे संगणक आपण या टॉस बॉक्स मध्ये एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुढचा सामना अत्यंत महत्वाचा. एका बाजूने टीम श्लोक 11 हमरापूर तर दुसऱ्या बाजूने खारपाडा 11 संघ. पहिल्या दिवशी टॉप 4 मध्ये दाखल होणारा संघ तर दुसऱ्या दिवशी टॉप 4 मध्ये दाखल होणारा संघ खारपाडा 11. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन्स आपण या प्लीज टॉस बॉक्स मध्ये. येस, फलंदाज सेफ आहे. ही धाव पूर्ण होईल. 36 धावसंख्या. बॉल वरती येईल का? लास्ट बॉल वरती ब्लास्ट होईल का? पाहूया. शेवटचा चेंडू घेऊन पुढे सरसावला. येस येस येस, शेवटच्या बॉल वरती केलाय ब्लास्ट. ज्या चेंडूची अपेक्षा होती आणि त्या चेंडूवरती मात्र मिळालाय षटकार.
आहे. हो, जाऊयात अतिथी सन्मान सोहळ्याकडे. सन्मान्य रोशनजी नाईक साहेबांचा अतिथी सन्मान सोहळा आपण मुख्य अतिथी मंचकावर पाहता. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक रवींद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोशनजी नाईक यांचा शुभ सन्मान मी आमच्या टेक्निकल टीमला विनंती करतो की हे दृश्य आपण कव्हर करायचे आहेत. वाऱ्याचा प्रवाह बघा, आमच्या माईकच्या आवाजामध्ये सुद्धा डिस्टर्बन्स तुम्हाला पाहायला मिळते वाऱ्याच्या प्रवाहामुळे. रोशनजी नाईक यांचा सन्मान, मायेचे उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ अतिथी सन्मान सोहळा. पडता पावले सज्जनांची वाढे शोभा कार्यक्रमाची. खरं तर मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहता. सन्मानाकडे आपण बोलूया. आदरणीय अविनाश मामा इरवाडी मामांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. क्रिकेट वेडे नाईक सर, स्पर्धा कुठेही असू द्या, अविनाश मामांची उपस्थिती आपण नेहमी पाहिले. आज मैत्री चषकामध्ये अविनाश मामांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने चला, इथं आमच्या कॉम्बॉक्समध्ये एक चावी जमा झाल्या. बजाजच्या बाईकची चावी आहे. ज्याला होंडाचं किचन आहे, कोणाचे हरवले असेल तर प्लीज या आमच्या इथून कलेक्ट करून घेऊन जा. जाऊयात चालू मॅचकडे, जिथे विजयासाठी समीकरण ठेवले आहे. टीम जितू आहे जिते संघासाठी 24 बॉल आणि 43ची आवश्यकता. आपण आमच्या ऑन स्क्रीनवर पाहताय आमचे लाडके आयोजक राकेश मोकल, समीरजी पाटील, त्यांच्या समवेत आपले सर्वांचे लाडके समालोचक परमेशजी पाटील सर, एक डॅशिंग पंच हनुमानजी नाईक सर, त्यांच्या समवेत आपल्या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रवीणजी पाटील, तसेच इरवाडीचे अविनाश मामा, तसेच रोशनजी नाईक साहेब, तसेच अटल करंडकचे यशस्वी आयोजक सर्वांचे लाडके बाळगुड्डू दादा आणि सर्वच आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व लाडके आयोजक मंडळी आज या मुख्य अतिथी मंचावर आपण पाहता. आमच्या समवेत साथी स्कोरर मित्र हमरापूर विभागातील एक नामांकित गुणलेखक कविराज पाटील, तसेच या स्पर्धेचे ऑफिशियल्स बंटी म्हात्रे सर जोहे, आत्माराम कोळी अर्थातच आप्पा सर कोंबडभुजा आणि हनुमानजी नाईक सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. A1 जोडी म्हणजेच बंटी म्हात्रे आणि हनुमानजी नाईक यांचा ॲक्च्युली तुम्ही बॅनर सुद्धा मागील स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. अगदी थेट यष्ट्यांच्या पाठीमागे जे तुम्ही फ्लेक्स पाहता, ज्याच्यामध्ये या स्पर्धेचं ऑफिशियल्स म्हणून संपूर्ण कामकाज जे पाहतात त्यांचा सुद्धा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो. जाऊयात चालू मॅचकडे, जिथे एका बाजूने पेण तालुक्यातील दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे अर्थातच सुशांत मोकलच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम भूमी 11 गावदेवी कळवे, तर दुसऱ्या बाजूला गत वर्षीच्या हंगामामध्ये अक्षरशः प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारा संघ अर्थातच हरेश गावणच्या नेतृत्वाखाली खेळणारा टीम जीतू आई जीत. कोणता संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल यासाठी होणारी लढत, परंतु तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करतो खारपाड 11 टीम आणि श्लोक 11 हमरापूर टीम, दोन्ही टीमचे टीम कॅप्टन उपस्थित राहा. आपण नाणेफेक करण्यासाठी नेक्स्ट मॅच आपली असेल. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण तो नाणेफेक कव्हर करणार आहोत, जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये परमेशजी पाटील सर जोडले जातील. चालू मॅचकडे वळतो. डावाला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवर पेण तालुक्यातील सर्वाधिक गुणवान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक अर्थातच प्रसाद पाटील, डावखुरे हाताचा गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये दिघोडे संघाच्या विरोधात
खेळत असताना बॉलिंग मार्कवर असताना फक्त एकच धाव त्या षटकामध्ये खर्च करणारा प्रसाद पाटील या निर्णायक सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिला बॉल कोलाट टाकला, बॅटची आतली कडा. ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश पाटील याला पाहता बॅकवर्ड स्क्वेअर कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव तिथे घेतली जाईल. एका धावेने संघ पुढे चाललाय. संघाचा अकाउंट ओपन झालाय. निलेश पाटील 40+ या कॅटेगरीमध्ये सुद्धा जाऊन सुद्धा हा खेळाडू सातत्यानं चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. गतवर्षी जितू आई जिथे एकता गाव कप या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा किताब पटकवणारा खेळाडू. हरेश गावणच्या विरोधातच एका षटकात 4 षटकार ठोकले होते निलेशनी. जितू आई जिथे एकता गाव कप या स्पर्धेमध्ये निलेश पाटीलचा वयाचा विचार तो करत नाही, कारण एखाद्या क्रिकेटरचं कितीही वय झालं तरी त्याच्याकडे असणारा क्लास हा परमनंट असला पाहिजे. निलेश पाटील सातत्यानं तशा प्रकारचा खेळ या पेन टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं करताना पाहायला मिळतोय. परंतु या निर्णायक सामन्यामध्ये जिथे संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल. समीकरण 23 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. अरे साठी पुढचा बॉल बॅटची लिडिंग आहे. स्लाइस स्लिपला दीक्षित तैनात. बडी बसली चाल में प्रसाद पाटीलनं दाखवून दिलंय का माझ्या संघाचा मी स्ट्रायकर गोलंदाज आहे. हरेश गावणचा विकेट पहिल्या षटकामध्ये. गोल्डन डकचा शिकार हरेश. बॅक टू द डगआउट. आणि मग विकेट घेतल्यानंतर प्रसाद सुशांतकडे गेला. आय थिंक काहीतरी प्लॅनिंग जी रणनीती त्यांनी आखली होती त्यामध्ये त्यांना यश जरूर मिळालं आहे. मोठी विकेट गमावले या ठिकाणी जिथे टीमने. 5 कोटीची चावी सापडलेली आहे. कोणाची असेल तर ओळख पटवून घ्यायची आहे. प्रवीण पाटील यांच्याकडे ती चावी असेल. त्याचबरोबरीने सदानंद दादा जिथे यांच्या रिक्षाची चावी हरवली आहे. जर का कोणाला सापडली असेल तर समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे. चला एक चावी आहे आपल्याकडे, रिक्षाचीच आहे, बजाज. बघा परमेश्वर, जसं तुम्ही उल्लेख केला प्रसाद सुशांतकडे गेला. जणू काय सांगतोय की हरेशनं सुशांतची विकेट घेतली होती. आता प्रसादनं हरेशची विकेट घेऊन दाखवल्या. प्रसादकडे ती गुणवत्ता आहे. पडल्यानंतर सातत्यानं आत बाहेर काढणारे त्याचे बॉल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल. हरेशला स्लॉक स्वीप करायचा होता. फटका फर्स्टला बॅटची लिडिंग एज. शॉट थर्ड मॅनला दीक्षित पाटील कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. पकडला झेल आणि हरेश गावणचा संपवला. निर्णायक सामना. निर्णायक सामन्यामध्ये मोठ्या खेळाडूची विकेट. नवीन फलंदाज डावखुरी हाताचा समीर मात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. आखूट टप्प्याचा बॉलला हुक केलाय. हुकवर धावा बुक करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड प्रचंड फास्ट. बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. समीर मात्रेचा तडाखा पहिल्याच बॉलवर. ये दिल मांगे मोर. वेलकम फोर चौकार. दोन बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. तदनंतर मात्र आखूट टप्प्याचा बॉल. त्यावर समीर मात्रेचा आक्रमण चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रसाद पाटील. 1 मोर विकेट डाऊन. समीर मात्रेला सुद्धा माघारी परतवण्यामध्ये यश आलं. गोलंदाज प्रसाद पाटील. कमालीची गोलंदाजी. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम जितू आई जिथे संघाला. मैदानाच्या चहू बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात. भूमी 11 गावदेवी कळवे हा संघ निलेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः दोनही मॅच 1 साइडेड हा संघ जिंकला. त्याचं मोठं कारण सुशांत मोकलच्या 2 वादळी खेळी, ज्याच्यामध्ये एक 13 बॉलमध्ये 61 धावांची विध्वंस खेळी सुद्धा आपण पाहिली होती. कमालीची बॅटिंग कालच्या दिवसामध्ये. परंतु आजच्या दिवसामध्ये
नाणेफेक गमावला होता कळवे संघाने. त्यांच्या वाटेला प्रथम बॅटिंग आली होती. तिथून मात्र पहिल्या षटकामध्ये सुशांतचा गेला विकेट. त्यानंतर राजचं काहीसं थोडंसं आक्रमण. त्यानंतर शेवटच्या बॉलवर रोशन मोकलचा तो षटकार आणि कुठेतरी टार्गेट 43च्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालं. परंतु नंतर बॉलिंग मार्कवर उत्तरार्धाच्या खेळामध्ये प्रसादचं कमालीचं कमबॅक. हो, कमी गतीनं बेस्ट व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. नौका फलंदाज ऑन स्ट्राईक. केतन मात्रे याला पाहताय वाईट साठी. चला केतन, अतिशय क्वालिफाईड पंच आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. जिथे केतनला वाटत होतं की हा बॉल मायापासून बराचसा दूर आहे, परंतु निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं प्रसाद तयार. कमी गतीनं टाकला होता, मागच्या दिशेने वळवलं, बॉलला पाठ ठेवलाय. लॉंग लेग सीमा पार. शेवटच्या वर शेवट गोड करणारा चौका. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो. टीम घरपाडा 11 आहे, त्यांच्या विपक्ष श्लोक 11 हमरापूर. सेमीफायनल 1चा हा महामुकाबला पाहायला मिळेल. मैत्री चषक 2025 नामांकित क्रीडा स्पर्धा. आमच्या ऑन स्क्रीन पाहता आमचे सर्व लाडके व्ह्युअर्स जे इथे मैदानामध्ये उपस्थित राहून खरं तर स्पर्धेचा आनंद घेतात. आज संडे आहे आणि संडे म्हटल्यावर प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा पर्वणी राहिली. आजचा जो वीक ऑफ आहे ना तुमचा, तो सार्थकी ठरला असं म्हणायला हरकत. मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षक वर्ग आपला पाहायला मिळते. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य टिपली जात आहेत. मैदानाच्या चहू बाजूला बघा, अगदी समोर आमचा मेन एंट्रन्स आहे. तसेच ओमकार गुरव आमचे टेक्निकल टीम मध्ये आहेत, ते हे दृश्य कव्हर करतात. मैदानाच्या चहू बाजूला विविध अँगल्सनी ही स्पर्धा कव्हर केली जाते. 3 कॅमेराची लाईव्ह या स्पर्धेचा टेलिकास्ट आपण पाहता. जिथे चालू सामना आपण पाहता कळवे विपक्ष जिथे ही लढत, जिथे विजयासाठी समीकरण. 18 बॉल 34 धावा. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. रायगड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ज्याला क्रिकेट या क्षेत्रामध्ये रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित केला. गत वर्षी झालेल्या दहावीर चषक रोहा या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनचा किताब. सातत्यानं तालुका निहाय गटामध्ये पेन या संघाचं प्रतिनिधित्व करणारा पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली. रायगड प्रीमियर लीग सारख्या नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये आदित्य 11 काशीद या संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू सध्या आपल्या ग्रामीण गटामध्ये खेळत असताना भूमी 11 गावदेवी कळवे संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुशांत तयार सामना करेल. ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश पाटील जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. सुशांत टू निलेश, निलेश टू सुशांत. अनुभवाची शिदोरी दोन्ही खेळाडूंकडे फार महत्वाची आहे आणि दोन्ही खेळाडूंकडे त्या रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चुकीला माफी नाही. बॉल चाललाय सीमा पार. हलटी पलटी बॉल होतोय. डीप थर्ड मॅन सीमा रेषे बाहेर कलटी. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. एखाद्या खेळाडूचं कितीही वय झालं तरी त्याच्याकडे असणारा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. जिद्द जर जिंकण्याची असेल ना तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. अशा प्रकारचा खेळ निलेश करतो. ओ लॅप करायचा होता, लाऊड अपील, परंतु अपील मध्ये उत्साह फार पाहायला मिळतो. कळवे संघ म्हटलं की प्रेक्षक वर्ग हा नेहमीच राहताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण ही स्पर्धा तर विराज आपल्या विभागामध्ये आहे. ज्या वेळेस पनवेल उरण सारख्या विभागामध्ये जात असताना कळवे संघ ट्रॅव्हल करत असतो, त्या संघाच्या सोबत टेम्पो भरून प्रेक्षक जात असतात. त्यामागचं प्रमुख कारण बॉलिंग मार्कवर असणारा खेळाडू, अर्थात रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेला खेळाडू सुशांत मोकल. गतवर्षी झालेल्या दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये बेस्ट ऑफ रायगड या संघामध्ये या खेळाडूचा समावेश सुद्धा आपण पाहिला होता. रायगडच्या टॉप 11 खेळाडूंमधले सुशांत मोकल. ऑन साइडला फटका सजवाचा. पुन्हा एकदा नशिबाची साथ, भाग्य का साथ बलवान को. एकदा पुन्हा एकदा बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप फरार. मितील 4. अजून एकदा दर्ज
कुठेतरी आहे फलंदाज आपण पाहताय निलेश पाटील दोनही चौक्या जणू काय व्ही शेप मध्ये आहेत, परंतु निलेशचा व्ही शेप हा विकेट किपरच्या पाठीया खास करून फलंदाजांचा व्ही शेप हा समोरच्या झोन मध्ये असतो. निलेश दोनही फटके मागच्या दिशेने सजवतोय. सुशांतच्या वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकनं उत्तर देतोय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टेम्परामेंट. संयम ठेवतोय शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवतोय निलेश पाटील आणि इथे मात्र या षटकामध्ये 2 चौकार मारण्यास सुद्धा यशस्वी. टीमची टोटल या चौकारच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती लागत असताना पहा इथून समीकरण थोडंसं सोपं होत असताना पाहायला मिळतंय, कारण बॅटिंग करत असताना निलेशच्या बॅटमधून धावा आहेत. टीमची टोटल 17 धावा, 17ला 2, जिथे आता समीकरण राहिले 15 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. 15 चेंडू 26 धावा, 26 धावा 15 चेंडू. कोणता खेळाडू धावा या रोखणार आणि कोणता खेळाडू या धावा टोकणार. पुढचा बॉल सुशांत तयार ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट अलॉंग द ग्राउंड. वाईड इश लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, कारण डीप काऊ कॉर्नर मध्ये प्रसाद पाटील तैनात आहे. सिंगल अटेम्प्ट मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय आणि एका धावेनं समाधान मानलं होतं. टीमची टोटल 18च्या घरामध्ये 18 रन्स. धावफलकावरती जागतिक क्रिकेटचा राजा, क्रिकेटचा किंग अर्थातच विराट कोहलीचा जर्सी नंबर धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वयाच्या 37व्या वयामध्ये हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84व शतक झळकवलंय. काय कमाईचा खेळ. परंतु ग्रामीण गटामध्ये खेळत असताना आपण पेण तालुक्यातील 2 दादा संघ पाहताय. एका बाजूने हरेश गावणचा जिते संघ तर दुसऱ्या बाजूने सुशांतचा भूमी 11 गावदेवी कळवे संघ. आखूट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. लाऊड अपील मध्ये उत्साह पाहायला मिळतो. आत्मविश्वास थोडासा कमी स्क्वेअर लेग पंचांकडे जोरामध्ये अपील केली जाते. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फिरून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज केतन म्हात्रेचा. केतन म्हात्रे नाव आठवलं की एकच खेळाडू आठवतो, महाराष्ट्राचा बायकर मॅन, ज्याच्या नावावर 39 मालिका वीराच्या बाईक पाहायला मिळतात. परंतु हा जिते गावचा केतन कशा प्रकारची बॅटिंग करेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा पाहायला मिळते. समीकरण 13 बॉल 25 ची गरज. पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी धावसंख्येची कमी उभारणी झाली, कारण सुशांत लवकर बाद झाला होता. परंतु तदनंतर मात्र आता गोलंदाजी मधलं कमबॅक. पुढे आला डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द ग्राउंड. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला प्रसाद पाटील तैनात. प्रसाद म्हटल्यावर चुकीला तिथे तयारच नाही. एका अटेम्प्ट मध्ये चेंडूला कलेक्ट. टीमची टोटल 1च्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जीतू जिथे संघाची 19-19ला 2. इथून पुढे समीकरण येणारे 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. तसेच आपण ही स्पर्धा पाहताय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. ऑनलाईन व्ह्युअर्सचा नंबर सुद्धा आता वाटतोय. मागाशी सुहास म्हात्रे सरांनी कळलं होतं की 1000हून अधिक प्रेक्षक, आता 2340हून अधिक प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन ही स्पर्धा पाहत असताना पाहायला मिळतात. जिथे मैत्री चषक या स्पर्धेनं मिळवलेलं आहे घवघवीत यश आहे मित्रांनो. कारण एक प्रशस्त असं क्रीडांगण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. जय गिरोबादेव क्रीडांगण जोहे. तसेच या स्पर्धेचे लाडके आयोजक सुनीलजी पाटील, प्रीत कला केंद्राचे प्रोप्रायटर अर्थातच सुंटी शेट यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला होत असताना पाहायला मिळतं. बिझी राहिलेत आजच्या दिवसामध्ये सर्व आयोजक आणि आयोजकांच्या वतीनं. आणि कालचा जो दिवस होता अर्थातच डे 4, ह्याची टोटल व्ह्युअरशिप ही 70,000 आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी. या स्पर्धेनं मिळवलेलं आहे घवघवीत यश आहे मित्रांनो. लाईव्ह सुद्धा बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात मैदानामध्ये उपस्थित राहून. परंतु ज्या स्पर्धकांना, ज्या क्रीडा रसिकांना मैदानात येण्यासाठी वेळ नाहीये, थोडंसं कामानिमित्त जे येऊ शकत नाही, परंतु ते सुद्धा आपला मोबाईल, आपला लॅपटॉप, आपली टीव्ही स्क्रीन समोर या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. बारा बॉल आणि 24ची गरज आहे. इथून समीकरण थोडंसं अवघडलंय, बिघडलंय, परंतु इथून पुढे काहीही घडलेलं नाहीये आणि काही बिघडलेलं नाही. कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवेल याचा मात्र नेम नाही. 12 बॉल 24ची गरज. गोलंदाजी करत असताना तुम्हाला कष्टसाध्य गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या प्रामाणिक कष्ट उपासण्याची ताकद तुमच्या गोलंदाजीमध्ये पाहिजे. ती गोलंदाजीची धार दाखवेल का? बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. कळभे गावाचा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू, अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडं सातत्यानं आणि आदरानं पाहिलं जातं, तो राज म्हात्रे बॉलिंग मार्कवर तयार झाला. ज्यानं बॅटिंग करत असताना चांगलं योगदान दिलं होतं. तब्बल 2 षटकार ठोकत 16 धावसंख्येचं योगदान, जिथे रुपेश सारख्या गोलंदाजाला त्यानं रिमांडवर घेतलं होतं. परंतु आता बॉलिंग करत असताना कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण विजयासाठी समीकरण 12 बॉल 24 धावांची आवश्यकता.
12 बॉल 24 ची गरज असताना आता सातत्यानं टीम मीट केली जाते, विचार विनिमय केला जाते, कारण तो गरजेचा सुद्धा आहे सध्याच्या कंडिशनला आपण पाहताय. कारण ही स्पर्धा एक निर्णायक मोडवर येत असताना याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचे काही सामने मैत्री चषक 2025 या स्पर्धेमधले आपल्याला पाहायला मिळतात. कम्मालीचं आयोजन, कम्मालीचं नियोजन, प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ, खुलून निघाली आज जोहे नगरी. निमित्त मात्र एकच, स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती रोड लाईन्स ग्रुप जोहे आयोजित मैत्री चषक 2025. जाऊयात मैदानाकडे. समीकरण 12 बॉल 24 ची गरज. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावसंख्येचीच मजल मारू शकलाय जिथे संघ कुठेतरी बॅक फुटला. इथून जर फ्रंट फुटला यायचं असेल तर निलेश पाटीलचे बॅट बॉलना फार आवश्यक. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो, तर नॉन स्ट्राईक ऑन स्ट्राईक केतन आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांना शेवटच्या बॉलवर एक धाव केली होती. आदरणीय लहू पाटील साहेबांचं शुभ आगमन होत असताना अतिथी मंचकाच्या दिशेने खरं तर आपण पाहतोय आमचे लाडके आयोजक समाधान दादा पाटील यांचे पिताश्री सन्माननीय लहू पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. साहेबांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय लहू पाटील काकांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या सर्व मुलाच्या मित्रांनी अर्थातच आयोजकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीचं फळ नक्कीच मिळते आयोजकांना. आणि विशेष कौतुक करेन सर्वच संघांचं ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं. टीमची टोटल 19 रन्स. चला स्पीडअप करा आता विनंती करतो. राज मात्रे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फ्लिक करायचा होता परंतु फ्लिक करत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धावसंख्येत भर जाईल. एक्स्ट्रा मध्ये ही टोटल ऍड केली जाईल. टीमची टोटल 1च्या मदतीने पुढे जाईल. 20 रन्स दुसऱ्या दशकात देऊन धावसंख्या पोहोचत्या 11 बॉल 23 ची गरज आहे. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे मित्रांनो. अचूक लाईन, अचूक लेन टप्प्यावर अत्यंत नियंत्रण पाहायला मिळते या गोलंदाज राज मात्रेचा. पहिला बॉल केतन मात्रे फेस करत असताना शरीराचा वेध घेणारा बॉल. तिथे मात्र एकच धाव मिळते. ऑन स्ट्राईक निलेश पाटील कशा प्रकारची फलंदाजी करेल या खेळाडूकडे मित्र फार लक्ष असं. स्पॉटलाईट वर असलेला खेळाडू ऑन स्क्रीन आपण पाहते, ऑन स्ट्राईक सुद्धा त्याला पाहताय निलेश पाटील. 11 बॉल 23 ची गरज. बॉलिंग मार्कवर राज मात्रे. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये स्वीपर कव्हर आहे, इकडे वाईडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे, डीप मध्ये प्रसाद आहे, तर इकडे डीप मिड विकेटला खेळाडू, तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे खेळाडू आहे. कशा प्रकारची गोलंदाजी, रणनीतीबद्ध गोलंदाजी तुम्हाला करायला लागेल. स्ट्रॅटेजी कशा प्रकारची आखली असेल. ऑन साइडला पटकन सजवले बॉल पाठे निघून चालला लॉंग लेगचा सफर करण्यासाठी. या षटकातील पहिली बाउंड्री चौकार. सबसे कातिला खेळाडू आहे. गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉलवर रिव्हर्स अटेम्प्टचा तो चौकार निलेश पाटीलचा याच स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता. आणि तदनंतर मात्र जिथे गावाचं, जिथे संघाचं, जिथे समर्थकांचा जल्लोष आपण या मैदानावर पाहिला होता, तोच निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. निर्णायक सामना विजयासाठी समीकरण 10 बॉल आणि 19 धावा. 10 चेंडू 19 धावा. निलेश पाटील तूच काहीतरी कर भावा असेच म्हणत असतील आता समर्थक. समोरच्या दिशेने खेळलाय वाईडिश लॉंग ऑनला प्रसाद पाटील. त्याने एक पूर्ण फंबल झालाय, बॉलला चाच पडत राहिलाय. रनआउटची संधी. येस, विकेट डाऊन. धावबाद स्वरूपात फलंदाज बाद. केतन मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है. थँक्यू डीजे. अविनाश, विकेट गेल्यानंतरही जितेच्या समर्थकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचं कारण एकमेव अर्थातच मैदानाच्या आतमध्ये गेम चेंजर, गेम फिनिशर रोहित शर्माचा बिग फॅन जर्सी नंबर 45 रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय आता. येस, नक्कीच नक्कीच मी सुद्धा तोच उल्लेख करणार होतो. एक आठवण आली की महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस डगआउट मध्ये असतो आणि जडेजा त्याच्या आधी बॅटिंगला असतो, तर चेन्नईचे समर्थक हे अपेक्षा करत असतात की लवकर आउट व्हावा आणि धोनी मैदानाच्या आतमध्ये यावा. परंतु सध्या जिते संघाचा हिटमॅन, मागील 2-3 वर्षामध्ये आपल्या नावाची दखल संपूर्ण पेन टेनिस क्रिकेट, रायगड टेनिस क्रिकेटला घेण्यासाठी भाग पाडणारा खेळाडू रोहित मात्रे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खोलात टाकला होता, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तिथे डीप मधनं प्रोटेक्शन येते. एका धावेनं समाधान मानलं गेलं. टीमची टोटल 1च्या मदतीनं पुढे जाईल. 26 धावा विजयासाठी समीकरण येणारे
8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 8 बॉल 17 धावा. हा 17चा खतरा आता कोणत्या संघावरती उद्भवेल? एका बाजूने जिते गावची रन मशीन, जिते गावचा हिटमॅन अर्थातच रोहित म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूने कळवे संघाचा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अपकमिंग यंगस्टर ऑफ भूमी 11 गावदेवी कळवे अर्थात राज म्हात्रे बॉलिंग मार्कवर आतापर्यंत बांधून ठेवलंय. एक चौकार वगळला तर आतापर्यंत कमालीचं षटक राहिले गोलंदाज राज म्हात्रेचं. 12 मध्ये 24 करायच्या होत्या पहिल्या 4 बॉलवर 7 धावा करायच्या गेल्यात. फिल्डिंग मध्ये बदल रोहित साठी, कारण प्रत्येक खेळाडूचा स्ट्रॉंग झोन वीक झोन थोडा वेगळा असतो. आता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू लावण्यात येतोय. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 5 खेळाडू सीमारेषे लगत पाहायला मिळतात. कोलाट टाकला होता, अत्यंत वेगवान बॉल, परंतु पंचांनी दंडित केलं डाऊन दी लेग. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. स्वेअर मारा, दिशाहीन मारा. रोहित म्हात्रे हे नाव मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आल्यावर जिथे संघाच्या डगआउट मधून टायांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला होता. टीमचं टोटल जाऊन पोहोचलं 27. विजयासाठी समीकरण 8 बॉल 16 धावा प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. आमच्या टेक्निकल रूम मधनं आम्हाला चंदू वाघमारे सांगतात 8 बॉल 16 ची गरज आहे. हो, खोला टाकला होता बॉल बॅक कमालीचं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. एखादा वेगवान गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतो ना मित्रांनो, ते कमालीचं क्षेत्ररक्षण असतं. कारण बॉल रिलीज केल्यानंतर ऍक्शन कंप्लीट होण्या अगोदर बॉल आपल्यापर्यंत येतो आणि कमालीचं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर राज म्हात्रे 7 बॉल आणि 16 ची गरज. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलवर फक्त 8च धावा खर्च केल्या, ज्याच्यामध्ये एक लेग बाय स्वरूपात अतिरिक्त धाव आपल्याला मिळताना पाहायला मिळाली. प्रसाद पाटील प्रत्येक चेंडू नंतर गोलंदाजाशी विचार विनिमय करतो, आवश्यक आहे, कारण प्रसाद पाटीलकडे मित्रांनो तेवढा अनुभव आहे. प्रसाद आणि सुशांत या जोडीनं खरं तर या भूमी 11 गावदेवी कळवे संघाचं नाव कुठेतरी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. कमी गतीने टाकला होता, आडव्या बॅटनं खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण अनोख्या शैलीमध्ये बॉलला फील्ड केलं तिथं आणि एकाच धावावर समाधान मानलं कळवे संघाकडून. टायांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. विजयासाठी समीकरण 6 बॉल 15. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू राहील. तत्पूर्वी आपण प्रेक्षकांसाठी एक मेजवानी घेऊन येऊयात. ऐकूया डीजे राम यांच्या माध्यमातून. स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा छत्रपती शिवरायांचे सुमधुर संगीत दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं डीजेच्या माध्यमातून. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ ठरेल मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा शेवटचा संघ अर्थात चौथा. एका बाजूने टीम भूमी 11 गावदेवी कळवे, तर दुसऱ्या बाजूने टीम जितवाई जिते. कोणत्या संघाचे समर्थक जास्त आहेत? कळवे संघ आहेत का समर्थक? हाय हाय, कमी आवाज, जेवलं नाही काय? कळवे संघ आहेत आहेत आहेत. जितेकर 6 बॉल 15 होतील का? हाय हाय, दोन्ही संघांचा आवाज आहे. 6 बॉल 15 ची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. दीक्षित पाटील मित्रांनो आतापर्यंत 3 वेगवान गोलंदाज पाहिल्या. आता फिरकीचा जादूगार सुद्धा पहा, कमी गतीने टाकतो परंतु हातभर चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये. बॉलिंग मार्कवर कळवे संघाचा गुणवान गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. दीक्षित तयार. फुलटॉस, आक्रमण, फटका फसलाय आणि इथे मात्र रोहित म्हात्रे संधी गमावले आणि इथे मात्र विकेट गमावलाय. राज म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू देऊन तो विकेट गमावलाय. रोहित म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे
सर अर्थातच जितेचे लाडके समर्थक संतोष दादा यांच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की कधी राजाला रंक आणि कधी रंकाला राजा बनविल्याचा मात्र नेम नाही. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कोणतीही धावसंख्या तुम्हाला यशाची हमी देणार नाही. 5 मध्ये 15 सुद्धा होऊ शकतात. हे मात्र आता बॅटिंग करत असताना नौका फलंदाज रुपेश मात्रेला दाखवून द्यावं लागेल. एका बाजूने जित्याचा संतोष तर दुसऱ्या बाजूने कळव्याचा सर्वांचा लाडका तुक्या मामा. तुक्या मामा आलाय हो, आलाय का? हाय का? हाय हाय हाय. सध्या चहा पावडर आणि अगरबत्ती नाही तर कळवे संघाला समर्थन देण्यासाठी आलेला आहे. पाहुयात 5 बॉल 15 ची गरज. बॉलिंग मार्कवर दीक्षित पाटील. कौतुक करावं लागेल गोलंदाजचं. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या ना जिते संघाला त्याला मात्र माघारी पाठवलंय. रोहित मात्रे जिते संघाचा हिटमॅन मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळाले. 5 बॉल 15 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज डावखुऱ्या हाताचा रुपेश मात्रे आपला अष्टपैलू खेळ साकारण्यासाठी या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी आला. खोलात टाकलाय समोरच्या दिशेने फटका फसलाय. प्रसाद पाटील डीप मध्ये सलगचा दुसरा धक्का. बॅटिंग करत असणारा टीम जीतवाई जितेला फलंदाज ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. तो आलाय, तो आलाय मैदानाच्या आतमध्ये ज्याची वाट संपूर्ण जिते संघ पाहत होता. लीलाधर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खेळाडूचा. हिल्लू ठाकूर जिते संघाचा टायगर यावेळेस दहाडेल का? 4 बॉल 15 धावांची गरज. आणि लीलाधर ठाकूर जसा मैदानात आला ना इथे मात्र त्यांचे चाहते थांबायला तयार नाहीयेत. त्याला बक्षिसांची खैरात. 3 षटकार आणि अविनाश पाटील मामा हिरवाडी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एटीएम खुलं केलंय, पासवर्ड ठेवलाय. सलगचे 3 षटकार आणि 1000. परंतु बॉलिंग मार्कवर दीक्षित पाटील काय कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल जरूर लोव फुलटॉस त्याच्यावर रोहितची मिळालेली विकेट. तदनंतर मात्र एक चांगल्या पद्धतीचा बॉल रुपेश मात्रेला फटका फसला होता आणि वाईडिश लॉंग ऑनला प्रसाद पाटीलनं पकडले. ऑन हॅट्रिक दीक्षित पाटील. ऑन साइडला सजवायचा होता परंतु पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल रनआउटची संधी ओव्हरथ्रो झाला. परंतु एकच धाव जिथे स्ट्राईक ठेवेल स्वतः निलेश पाटील सलामीला आलाय. विजयासाठी समीकरण येणारे 3 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. दीक्षित पाटील मी मित्रांनो या गोलंदाजाचा येण्याच्या आधीच उल्लेख केला होता. कमी गतीचा गोलंदाज आहे परंतु सातत्यानं बॉलिंग मध्ये फिंगर रोल करतो. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी, नाविन्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. सलग 3 बॉल मध्ये 2 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केले. विजयासाठी समीकरण 3 बॉल 14 धावा. ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश पाटील ह्याच्याकडे ती क्षमता मित्रांनो. हा खेळाडू या धावा करू शकतो. अजूनही सामन्यामध्ये काही घडलेलं नाहीये. जोपर्यंत निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे ना सामन्याला कधी कलाटणी मिळेल, कहाणी में ट्विस्ट कब आएगा मित्रांनो हे तुम्हाला पाहायला मिळेल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. आणि हे मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिक कष्ट तुम्हाला करायला लागतील. चला सुशांत विनंती आहे स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका. तसंच नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. आता हा सामना संपल्यानंतर टीम खारपाडा 11 विपक्ष टीम श्लोक 11 हमरापूर संघ. 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. सलगच्या 3 षटकारांसाठी आदरणीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांकडून निलेशसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 बॉल 14 धावा. निलेश स्ट्राईकवर, दीक्षित बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस दिशा दिल्या, फटका फसलाय. राज मात्रे डाव दी बॉल पकडलाय झेल. संपवलाय निलेश पाटीलचा खेळ. 1 more wicket down for जीतवाई जीते.
शेवटचे 2 बॉल, 14 धावांची गरज. एखादा एक्स्ट्रा चेंडू आला ना तर अजूनही कहाणी में ट्विस्ट. 2 बॉल 14 धावा, फुलटॉस. फटका फसलाय. प्रसाद पाटील आहे म्हणजे जेल ड्रॉप होणारच नाही. 4था विकेट या षटकामधला दीक्षित पाटीलच्या नावावर. डीजे ठोक. मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये सुपर 4. अभिनंदन निलेश पाटील आणि अभिनंदन सुशांत मोकल.